स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। योजना करो YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, या सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी दरवर्षी आता एक नवीन योजनेच्या माध्यमातून आता दरमहा म्हणजे दर महिन्याला तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा असा करा अर्ज। तर मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। आचारसंहिता संपदाचा एक मोठा निर्णय आणि नवीन योजना आपल्या संदर्भात जाणून घेऊ। एक नवीन योजनेविषयी माहिती। तर आपल्या देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी तसेच इतर लोकांसाठी अनेक योजना काढत असतात आणि या योजनेचा लाभ मिळवा तसेच आर्थिक अडचणी दूर व्हावी यासाठी सरकार अनेक योजना उपाययोजना राबवत आहे। त्याच माध्यमातून केंद्र सरकार वेळोवेळी शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत आहे। या निमित्ताने केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम मानधन योजना, या योजनेचं नाव काय आहे? पीएम मानधन योजनेच्या माध्यमातून आता वार्षिक तर मिळणारच आहेत, तर महिन्याला सुद्धा दरमहा 3000 रुपये मिळणार आहेत। पण याची अशी अट आहे की त्या अटी सुद्धा सांगून देतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील। फक्त 55 रुपये जमा करावे लागतील दरमहा आणि 3000 रुपयाचा लाभ जो आहे ते मिळणार आहे। पण वयाची अट अशी आहे की 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर अर्जदाराला दरमहा 3000 रुपयाची रक्कम दिली जाते। या गुंतवणुकीच्या योजनेत सरकार ठेवीदारांना त्यांच्या मासिक रकमेएवढी जी रक्कम आहे ती देत असतं। तर आता या योजनेची सुरुवात कधी झाली हे सुद्धा आपण जाणून घेऊ। तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरुवात करण्यात आली या योजनेची आणि वृद्धकपाळातील गरीब शेतकऱ्यांना मदत करणे हे या योजनेचे ध्येय आहे। आणि दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात ठराविक जी रक्कम आहे ती रक्कम आता जमा होणार आहे आणि दर महिन्याला 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।